फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आपलं स्वागत. आजचा शुक्रवार हा एकूण फिल्म इंडस्ट्रीसाठी खऱ्या अर्थानं फिल्मी शुक्रवार ठरणार आहे, कारण मराठी सिने जगतातले देऊळ बंद, ओळख आणि जाणीवा असे 3 मराठी सिनेमे, तर बॉलिवूडचा अजय देवगण स्टारर दृश्यम हा सिनेमाही बिग स्क्रीनवर झळकला आहे. अभिनेता कश्मीर महाजनी आणि मोहन जोशी स्टारर देऊळ बंद या सिनेमापासून आपण सुरुवात करणार आहोत. प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ बंद या सिनेमाची ट्रू स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकूया. इंडियातले सगळेच सायंटिस्ट एक जात देवभोळे. आम्ही विज्ञान निष्ठा असलो तरी आहोत देवभोळे. आपल्या शरीरात मन नावाचा कुठलाही अवयव नाही आणि देव नावाचं कुठलंही एलिमेंट नाही. अमेरिकेत सेट असलेला एक भारतीय शास्त्रज्ञ राहुल शास्त्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी भारतात येतो. याच दरम्यान तो काही अतिरेकींच्याही टार्गेटवर असतो. त्याच्या सुरक्षेसाठी त्याला मुंबईऐवजी पुण्यातल्या एका सामान्य सोसायटीत शिफ्ट करण्यात येतं. याच सोसायटीत स्वामी समर्थांचं एक देऊळ असतं, जिथे रोज आरत्या, भजन अगदी जोरदार चालू असतात. वरच्या देवळात दिवसातनं 4-4दा भजनं आरत्या होतात. ते आजपासून बंद करा. राघव शास्त्री याचा खरं तर देवधर्मावर अजिबात विश्वास नसतो. तो एक नास्तिक असतो. देवळात दररोज चाललेल्या या आवाजामुळे राघव आपल्या हातात असलेले राजकीय पॉवर वापरून हे देऊळ बंद करतो. यानंतर खरं नाट्य घडतं. खूप विचार करूनच ही जागा निवडली. 33 कोटींपैकी कुठल्या देवाचा बाबा? अहो, कुठल्या म्हणजे काय? स्वामी समर्थांचा. तुमचा नक्की कोणावर राग? देवावर की देवभोळ्या लोकांवर? दोघांवर. स्वतः स्वामी समर्थ प्रकट होतात. मग काय घडतं याची खरी मजा खरं तर सिनेमा पाहिल्यावरच कळेल. देऊळ बंद. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून हा सिनेमा एकदम करेक्ट टायमिंगला प्रदर्शित करण्यात आलाय. अष्टविनायक आणि मुन्नाभाई या सिनेमातले काही एलिमेंट्स यात आपल्याला अनुभवायला मिळतील. दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी यांचं दिग्दर्शन खरं तर या सिनेमासाठी एकदम ऍप्ट ठरलंय. सिनेमाची मांडणी ही उत्तम झालीय. या सिनेमाचे 2 प्रमुख नट, एकीकडे कश्मीर महाजनी तर दुसरीकडे मोहन जोशी, या दोघांनीही जबरदस्त बॅटिंग केली आहे. कश्मीर एक न्यू कमर असून सुद्धा त्याचा अभिनय छान झालाय. मोहन जोशी यांनी साकारलेली स्वामी समर्थ ही व्यक्तिरेखा खरं तर भाव खाऊन जाते. त्यांचा अंदाज कमाल वाटतो. त्यांची डायलॉग डिलिव्हरी कमाल आहे. आज थामस म्हणाला होता, if electricity is creativity, then there should be one creator, but I am not. म्हणजे वीज ही निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच. कोण आहे? मी आहे. या कॅरेक्टरला खरं तर थोडासा प्रॅक्टिकल टच देण्यात आलाय, ज्यामुळे या दोन्ही कॅरेक्टर्स मधले संवाद अतिशय रंजक वाटतात. एकीकडे एक शास्त्रज्ञ तर दुसरीकडे स्वतः स्वामी समर्थ यांची केमिस्ट्री चांगलीच रंगली आहे. हा सिनेमा पाहताना तुम्हाला नक्कीच सचिन पिळगावकर यांच्या अष्टविनायक या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण आहे. परमेश्वर बघण्याची नाही, जाणून घेण्याची गोष्ट आहे. तुमच्या या अध्यात्माच्या टिमक्या बंद करा. सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी. माझी चेष्टा करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. अरे पुढे काय वाढून ठेवलंय, कुठे ठाऊ घ्या तुला. देऊळ बंद केल्यानंतर कश्मीरनं साकारलेल्या राघवच्या आयुष्यातही असेच काहीसे प्रसंग घडतात. राघव शास्त्री की डिलीवरी होनी चाहिए. याचबरोबर देऊळ बंद या सिनेमात रवींद्र महाजनी, सुनील बर्वे, सुशांत शेलार, संदीप पाठक, विभावरी देशपांडे, प्रमोद पवार, महेश मांजरेकर अशी कलाकारांची भली मोठी फौज सिनेमात आपल्याला पाहुणे कलाकार म्हणून पाहायला मिळते. देऊळ बंद का केलंस? देऊळ बंद या सिनेमाबाबतची एकच गोष्ट खटकते, ती म्हणजे या सिनेमाची लांबी. त्यातील सर्वात लहान वयाचा जगप्रसिद्ध फ्रिक्वेन्सी सेट आहे. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. सिनेमा इंटरव्हल नंतर जास्त रंजक वाटतो. मोहन जोशी यांची एंट्री झाल्यानंतर सिनेमा तुम्हाला होल्ड करण्यात यशस्वी ठरतो. सिनेमाचा पहिला भाग
आणखी शॉर्ट अँड स्वीट जर झाला असता तर कदाचित हा सिनेमा आणखी एंटरटेनिंग वाटला असता. अनेक असे प्रसंग आहेत जे पाहताना उगाच सिनेमात हे टाकण्यात आलेत असं जाणवतं, ज्यामुळे सिनेमा लांबलाय. सिनेमाची लेंथ 3 तास इतकी आहे. जिथे जिथे तू तिथे तिथे मी आज थामस म्हणाला होता. इफ इलेक्ट्रिसिटी इज क्रिएटिव्हिटी देन देर शुड बी वन क्रिएटर बट आय एम नॉट. म्हणजे वीज ही निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच. कोण आहे? मी आहे. अभिनेता कश्मीर महाजनी याचा गेल्याच आठवड्यात कॅरी ऑन मराठा हा सिनेमा आला होता. हा सिनेमा जरी पडला असला तरी मराठीतला एक रफ अँड टफ अभिनेता म्हणून कश्मीरचं स्वागत करण्यात आलं. देऊळ बंद हा सिनेमा एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर असून या सिनेमात मोहन जोशी यांचा अभिनय, त्यांचा लुक कमाल वाटतो. सिनेमाचे संवाद आणि स्क्रीन प्ले या सिनेमाची बलस्थानं आहेत. देऊळ बंद हा एक वन टाइम वॉच असा सिनेमा असून या सिनेमाला मी देतेय 3 स्टार्स. परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण आहे. परमेश्वर बघण्याची नाही, जाणून घेण्याची गोष्ट आहे. तुमच्या या अध्यात्माच्या टिमक्या बंद करा. सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी. माझी चेष्टा करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. अरे पुढे काय वाढून ठेवलंय, कुठे ठाऊ घ्या तुला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.